महामानवाच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीचा वेळीच प्रतिकार केला नाही तर ते समाजासाठी घातक ठरतील। त्यामुळे महापुरुषाबद्दल गरळ ओकणाऱ्यांना कायद्याचे वसन घालायला हवे असं प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले। कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे पुरोगामी विचार संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान परिषद संपन्न झाली। त्यावेळी पवार बोलत होते। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ब्राह्मणवाद्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा 3 वेळा खुनाचा प्रयत्न केला असल्याचंही सांगितले। महापुरुषांचे विचार लाखो पुस्तकाद्वारे घराघरात पोहोचवणे असे 4 ठराव करण्यात आले। एखाद्या व्यक्तीला मुद्दामून बोलायला लावायचं आणि तो व्यक्ती बोलून गेला तर काही लोक असा अभ्यास करत असतात, कोण बोललं का, लोकांच्या प्रतिक्रिया काय, मीडिया काय बोलतोय, किती लोकांनी आंदोलन केलं, किती लोक रस्त्यावर आले, किती लोकांनी पुतळे जाळले, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात। आणि मग त्याच्यानंतर हळूहळू जर लोक प्रतिसादच देत नसतील, लोक या जेव्हा केव्हा महामानवांबद्दल बोललं जातं, लोक जर रस्त्यावरच येणार नसतील तर हळूहळू हे प्रहार हे वाढत जात असतात। हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। मला तुम्ही सांगा, 10-20 वर्षापूर्वी या महामानवांच्या विरोधात सहजपणे असं स्टेटमेंट केलेलं तुम्ही कधी बघितलं का? एखाद दुसरं कोणीतरी असेल ज्याला डोक्याने असं व्यक्ती बोलला असेल, असं जाणवतं का, आठवतं का, काय कधी आठवतं का? हा, मग कधीपासून हे सगळं बोललं गेलं, सुरू झालं? नदीच्या काळापासूनच ना। त्याचं कारण का? ही लिटमस टेस्ट आहे, हे चेक करताय की लोक चिडतायत का। आता तुम्ही मला सांगा, हा जो भोंदू बाबा बागेश्वर महाराज जो आहे, महाराष्ट्राचा आहे का बाहेरचा आहे? किती वेळा संतांबद्दल आणि महाराजांबद्दल बोलला? 2दा। तुकोबारायांबद्दल बोललो, तुम्हाला स्टेटमेंट माहिती आहे। संत परंपरेचा विचार पुढे घेऊन जाणारे अनेक वारकरी आहेत आणि हे वारकरी हा विचार असल्यामुळेच खरं तर हा महाराष्ट्र एक आहे। पण याच्यातल्या किती लोकांनी विरोध केला, किती लोकांनी आंदोलन केलं का कुणी? आता हीच व्यक्ती परत एकदा धाडस दाखवून काय वक्तव्य करते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? हे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी ऐकलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे थकले आणि त्यानंतर सर्व कारभार हा रामदास स्वामींकडे दिला। खरे का? लिहिले का कुठे इतिहासामध्ये? अरे हा बागेश्वर बाबा फोन करतो कोणाला? प्रभू हनुमान रायांना। तुम्हाला जर अडचण असेल तर ती अडचण डायरेक्ट देवाला फोन करून त्या ठिकाणी ती अडचण सोडवली जाते। आणि एवढी जर ताकद असेल तर राज्याला मुख्यमंत्री कशाला पाहिजे? या देशाला पंतप्रधान कशाला पाहिजे? कुठलीही अडचण, शेतकरी कर्जबाजारी झाला, फोन करा, विषय संपवा। महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, फोन करा, विषय संपवा। अरे हे जे भोंदूगिरी आहे ना, ती कुठेतरी थांबली पाहिजे। ही भोंदूगिरी थांबवावी यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न कुणी केला होता? तुकाराम महाराज। त्यावेळेस पासून आणि नजीकच्या काळात किती किंमत मोजावी लागली? पण मला तुम्ही सांगा, 2013ला हा कायदा आला, पण त्या दिवसापर्यंत आतापर्यंत त्या विभागाला अधिकारी दिला गेला नाही। शाहू महाराजांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणणारा नचिकेकर होता। शाहू महाराज छत्रपती असताना त्याला शूद्र म्हणणारा इथला राजोपाध्ये होता। आणखी एक विधान मी अत्यंत गांभीर्याने करतोय। शाहू महाराजांचा 3 वेळा खून करायचा प्रयत्न झाला। कोण कोण होते अतिरेकी? कोल्हापुरातलेच होते, आज सुद्धा आज वर्तमानपत्रात नाव आले बघा त्यांच्यातल्या काही वारसांची। त्यांनी त्यांचा वारसा नाही सोडलेला। ताम्या जोशी होता, केडबा कुलकर्णी होता। 20व्या शतकातील महाराष्ट्र खंड पहिल्यामध्ये ह्या सगळ्यांची नावं आले। मी वाचा, गोविंद बापट वगैरे वगैरे वगैरे। 3 वेळा शाहू महाराजांचे खून करायचा यांनी प्रयत्न केला। का शाहू महाराजांचं खून केलं? खून करायचा होता यांना।
शाहू महाराज हे रयतेचे राजे होते, रयतेची काळजी घेणारे होते. ते गादीवर आले त्यानंतर ते 2 एप्रिलला आले. 2 एप्रिल 1894 ला मुक्त्यारी मिळाली आणि 10 दिवसामध्ये त्यांनी एक आदेश काढलाय 14 एप्रिल 1894 ला. रयते जसं शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे बघा, दळवटणीच्या छावणीच्या सैनिकांना लिहिलेलं, तशा पद्धतीचा तो आदेश आहे. 2 पानाचा आदेश आहे. आम्ही म्युझियम मध्ये लावला. जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं की रयतेच्या भाजीच्या देठास तेही हात लावू नये, असा राज्यकारभार करणारा, आपल्या प्रजेला सगळ्या जाती धर्मांना एक समान समतेचा संदेश देणारा, एक समान वागवणारा अशा शाहू महाराजांचा खुनाचा प्रयत्न का करत होते? शाहू महाराजांनी कधी असं म्हटलेलं नव्हतं. त्यांचं छत्रपती होते, फुल पॉवर मधले होते, पूर्ण अधिकार होता. त्यांनी असा भेदभाव केला नाही की तुम्ही कुलकर्णी आहात, तुम्ही जोशी आहात, तुम्ही उपाध्याय आहात, तुम्ही राज्योपाध्याय आहात, तुम्ही राज्याच्या बाहेर जावा, किंवा तशी परिस्थिती आणली नाही त्यांनी. समतेनं वागत असणाऱ्या राजाचा, महामानवाचा खून करायचा प्रयत्न केला, कारण त्यांनी बहुजन समाजाला जागृत करायचं कंकण हातात बांधलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, पुन्हा आपण आंदोलन उभं केलंय, पुन्हा शाहू स्मारकात जमलोय, पुन्हा मी आलोय. आता मला जरा थेट आणि स्पष्ट बोलायचं. त्यावेळी क्रांतीचा एल्गार करणारे लोक आपण मधल्या काळात झोपी का गेलो? आपण संवैधानिक मार्गाने का होईना अशी दहशत निर्माण करणार होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाकडा शब्द बोलायची कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे. ती दहशत आपण का निर्माण करू शकलो नाही? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महामानवांचे आपण त्यांच्या नावाची प्रतिष्ठा न राखू शकणारे कृतघ्न वंशज का ठरतोय आणि वारंवार का ठरतोय? कोल्हापूरकर तुम्ही सगळे माझे जीवातले, प्रेमातले, तुम्हाला माहिती, तुम्ही बऱ्याचदा मला बोलवता, मी येतो, तुम्हाला जाब विचारायचा मला अधिकार. मी हक्कानं तुम्हाला विचारतो. मी तुमच्यापेक्षा मोठा कोणीही नाही. मी हक्कानं तुम्हाला विचारतो आणि त्याला एक कारण आहे. मी हे विचारू शकतो, मला तो हक्क आहे, कारण त्यावेळी इंद्रजित सावंत सर साक्षीला आहेत, बरेच जण आहेत त्यातले, की त्यावेळी मी तुम्हाला त्या सभेत एक शब्द दिला होता. तो शब्द 9 महिन्यात मी पाळला, तो खरा करून दाखवला. तो शब्द म्हणजे त्यावेळी मी त्या सभेत सांगितलं होतं की कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो आजपर्यंत 180 वर्षात कधीही रंगभूमीवर आला नाही, त्याच्या मागे कारण आहे, एक दहशत आहे, एक धाक आहे. कधीही रंगभूमीवर आला नाही, मराठी रंगभूमीवर आला नाही, तो मी आणणार. सगळ्या गोष्टींवर सिनेमे निघतात वारंवार. अफजल खान, शाहिस्ते खान, आग्र्याहून सुटका आणि पन्हाळगडाचा वेढा, याच्या पलीकडे सिनेमात काय नसतं. त्याच्या पलीकडे शिवचरित्र अथांग आहे, पण त्याला हात लावायचं कोण धाडस करत नाही. आग आहे ती आग. मला इंद्रजित सावंत सरांनी सांगितलं, मी तुला सगळी तथ्य देतो, सगळे पुरावे देतो, करा उभं नाटक.